परभणीमधल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या 45व्या वर्धापन दिनानिमित्त नुकताच खरीप शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। कृषी क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान तसंच बी बियाणं, खतं, सिंचन पद्धती आणि शेती पद्धतीची माहिती या मेळाव्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्यात आली। आगामी खरीपाच्या दृष्टीने शेतकऱ्यांना याचा नक्कीच फायदा होणार आहे। खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। लागवड, बियाणे, खते, कीड नियंत्रण, आधुनिक तंत्रज्ञान याविषयी शेतकऱ्यांच्या शंकांचं तज्ज्ञांनी निरसनही केलं। या कृषी मेळाव्याच्या निमित्ताने कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं। कृषी तंत्रज्ञान, कृषी अवजारे, विविध बियाणं, खते हे या प्रदर्शनामध्ये मांडण्यात आलं होतं। शेतकऱ्यांनी प्रत्येक स्टॉलवर जाऊन त्याविषयी माहिती घेतली। या ठिकाणी विद्यापीठामध्ये प्रत्येक आपल्याला नवीन बियाण्याची माहिती मिळते आणि आपल्याला ज्यावेळेस आपण पेरणीच्या पूर्व जे आपल्याला मशागत करावी लागते त्या ठिकाणी आपल्या बियाण्याची पूर्ण माहिती मिळते। कुठले फर्टिलायझर टाकावं किंवा कुठले आपण शेतीसाठी फवारणी करायला पाहिजे आणि मशागतीच्या पूर्व आपल्याला बियाणं करता निवडता कोणती बियाणं निवडायला पाहिजे। कॉटन निवडायचं बीटीमध्ये आपल्याला नवीन कोणतं बीटी कॉटन आलंय, गोलगार 2 आलं का, याच्यामध्ये अजून संशोधन काय आहे आपल्याला याची माहिती मिळते। आम्ही दरवर्षी कृषी मेळाव्यासाठी येत असतो आणि मी आपल्याला एक रोपवाटिका सुरू करायची आहे, त्या अनुषंगाने इथे काय माहिती मिळते आणि काय आपल्या कृषी विद्यापीठाचे फळबागेचे कुठले हॉर्टिकल्चर आहे त्याची पण माहिती इथून मी घेतलेली आहे। परदेशात शेतीमालाचे भाव सरकारकडून निश्चित केले जातात, भारतात मात्र शेतीमालाचे दर व्यापारी ठरवतात। या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी गाव पातळीवर पीक निहाय दबाव गट निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय। तो नया कार्यक्रम राज्य सरकार ने शुरू किया है, उन्नत कृषि और समृद्ध शेतकारी, और उसके मदद करने के लिए, तांत्रिक मदद के लिए विद्यापीठ तैयार है। और हमारा हर एक तालुका में, मराठवाड़े के 8 जिले में 76 तालुका में हर एक तालुका एक साइंटिस्ट को अलर्ट किया हमने, वैज्ञानिक को, और वो वहाँ के कृषि विभाग के कर्मचारी के साथ काम करेंगे और एक ट्रेनिंग प्रोग्राम शिक्षण हर एक तालुका में आयोजित करेंगे और जो नए जय वाण और बाकी जो तांत्रिक ज्ञान वगैरह प्रचार प्रसार करते रहेंगे। शेतकरी आज अनेक कारणांमुळे मानसिक तणावाखाली जगत असून यासाठी शेतकरी, सरकार आणि शास्त्रज्ञांनी एकत्रित प्रयत्न करण्याची आवश्यकता यावेळी व्यक्त करण्यात आली। वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या 45व्या वर्धापन दिनानिमित्त खरीप शेतकरी मेळावा आणि कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं। गजानन देशमुखसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, परभणी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।